सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा 3,000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज 19 सप्टेंबर, आजचा वार शुक्रवार, तर आज सर्व लाडक्या बहिणींचा शुक्रवार 100% गोड सुद्धा झालेला आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ॲडव्हान्समध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सोडण्यात आलेला आहे। बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज सकाळी 9 वाजल्यापासून हे पैसे जमा होतील अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं होतं, परंतु लाडक्या बहिणींनो हे पैसे आज 12 वाजल्यापासून जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। एकत्रितपणे सर्व लाडक्या बहिणींचा आजचा वार शुक्रवार 100% गोड झाल्याचं चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं होतं की महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने आदेश सुद्धा दिलेला आहे की पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 3,000 रुपये सोडण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा आज शुक्रवारसाठी प्रमुख 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। उद्या शनिवार आहे, तर उद्या शनिवारसाठी प्रमुख 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि परवा दिवशी रविवार आहे, तर या रविवार दिवशी सुट्टी असल्यामुळे त्या परवा दिवशी हे पैसे येणार नाहीत, परंतु या ठिकाणी सोमवारी पैसे येणार आहेत, त्याविषयी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आताच काही मिनिटांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हणलेले आहेत लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। खात्यात पैसे आले, 2 हप्त्याचे आले। तर बघा लाडके बहिणींनो, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। काटाकट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींचा आज शुक्रवार 100% गोड सुद्धा झालेला आहे। बघा लाडके बहिणींनो, 19 सप्टेंबर, 20 सप्टेंबर म्हणजेच आज आणि उद्या पैसे येतील, त्यानंतर तुम्हाला परवा दिवशी रविवार असल्यामुळे पैसे येणार नाहीत, परंतु सोमवारी हे पैसे विस्तार होतील। म्हणजेच एकंदरीत प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। 3 दिवसांमध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील। सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे सोडण्यात आलेले आहेत, म्हणजेच आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत। जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील का, तर याविषयी सुद्धा आज माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा लाडकी बहिणींनो, सर्वात अगोदर आज ज्या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत, तर या 10 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवतो। बघा लाडकी बहिणींनो, या 10 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पुणे शहर। बघा या पुणे शहरामध्ये सरासरी 10 लाखांपेक्षा जास्त लाडके बहिणी आहेत, त्यामुळे आज सर्वात अगोदर पुणे शहराला प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। म्हणजेच याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, पुणे महानगरपालिका असेल, तर या दोन्ही साईडला पैसे विस्तार होतील। त्यानंतर स्वारगेट असेल, हडपसर असेल, बेकराईनगर, कात्रज असेल, कोंढवा असेल, त्यासोबतच शिवाजीनगर असेल, या साईडला एफसी रोड असेल, तर या साईडला कात्रज वताहत असेल, कोंढवा असेल, कोंढवा बुद्रुक, ओंडरे पेसोळे असेल, सासवड असेल, बेकराईनगर, लोणी काळभोर या साईडला सुद्धा हे पैसे विस्तार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे लवकरच बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे विस्तार होतील। काही जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे, तर या जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे। बघा पहिला जिल्हा पुणे जिल्हा आहे, तर या पुणे जिल्ह्यामधील काही तालुक्यांमध्ये पैसे आलेले आहेत आणि पुणे जिल्ह्यामधील काही तालुक्यांमध्ये अजून पैसे यायचे बाकी आहेत। ज्यांना पैसे आलेले असतील त्यांची या ठिकाणी प्रतीक्षा संपली आहे, परंतु ज्या बहिणींना अजून या ठिकाणी पैसे आलेले नसतील त्या बहिणींची सुद्धा आज प्रतीक्षा संपेल। म्हणजेच या 10 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पुणे जिल्हा सांगण्यात आलेला आहे। पुणे जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत। ज्या ज्या बहिणी पुणे जिल्ह्यामधील असतील त्यांची आज 12 वाजल्यापासून प्रतीक्षा संपत आहे। आज संध्याकाळपर्यंत हे पैसे या पुणे जिल्ह्यामधील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये येऊन जातील। बघा लाडके बहिणींनो, आता आपण पुणे जिल्ह्याची यादी पाहिलेली आहे। बघा पुणे जिल्हा लोकसंख्येने मोठा जिल्हा आहे। या पुणे जिल्ह्यामध्ये जास्त लाडक्या बहिणी आहेत, त्यामुळे सर्वात अगोदर पुणे जिल्ह्याला प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्यानंतर 2 नंबरचा
शेवटचा जिल्हा मुंबई शहर बघा, या मुंबई शहरामध्ये सुद्धा जास्त लाडक्या बहिणी आहेत, त्यामुळे सर्वात अगोदर या मुंबई शहरला प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. जर तुम्ही मुंबई शहर, मुंबई उपनगर या साईडला वाशी असेल अशा भागांमध्ये राहत असाल, म्हणजेच मुंबईमध्ये भरपूर तालुके आहेत, भरपूर महानगरपालिका आहेत, तर याच्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, पहिला जिल्हा पुणे शहर, दुसरा जिल्हा मुंबई शहर बघा, या दोन जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून म्हणजे सरासरी आज 12 वाजल्यापासून पैसे जमायला सुरुवात झालेली आहे. आज रात्रीपर्यंत या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुद्धा होतच आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, तिसरा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा बघा, या परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्त लाडक्या बहिणी आहेत, त्यामुळे आज सर्वात अगोदर या परभणी जिल्ह्याला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा परभणी जिल्हा असेल, म्हणजेच तुमचा जिल्हा परभणी असेल आणि तालुका वेगळा असेल, तरी पण तुम्हाला पैसे येतील. म्हणजेच फक्त परभणी पुरतं मर्यादित नाही, तर या परभणी जिल्ह्यामध्ये जेवढे पण तालुके असतील आणि त्या तालुक्यांमध्ये जेवढे पण गावे असतील, तर या साईडला हे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत. त्यासोबतच लाडक्या बहिणींना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार उर्वरित 7 जिल्ह्यांमध्ये सुद्धा हे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. उर्वरित 7 जिल्ह्यांमध्ये सुद्धा आजच पैसे वाटप होणार आहेत, त्यामुळे उर्वरित 7 जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद सुद्धा करायचं नाही. बघा लाडक्या बहिणींना, उर्वरित 7 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे, परंतु आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच ज्यांचा जिल्हा या 10 जिल्ह्यांपैकी असेल, त्या लाडक्या बहिणींनी काळजीपूर्वक या 10 सूचना ऐकायच्या आहेत. जर तुम्ही या सूचनांचं पालन केलं तरच तुम्हाला पैसे वाटप होतील, तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. अन्यथा जर तुम्ही सूचनांचं पालन केलं नाही, याच्याकडे दुर्लक्ष केलं, तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, पहिली सूचना म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं असावं. ज्यांचं बँक खातं आधार कार्डशी संलग्न असेल, अशाच आधार कार्डशी संलग्न असणाऱ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील. त्यासोबतच लाडक्या बहिणींना, तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याला लिंक असावा. तुमचं बँक खातं सुरळीतपणे सुरू असायला पाहिजे. तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये सध्याच्या स्थितीला पात्र असावा. तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे. तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावा. पांढरे रेशन कार्ड असायला नाही पाहिजे. बघा अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. एकंदरीत श्रीमंत बहिणींनी या लाडकी बहीण योजनेचा लाभ चुकीच्या पद्धतीने लाटलेला होता, त्यामुळे राज्य सरकारकडून नवीन नियमावली सुद्धा जाहीर झालेली आहे. एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची सूचना आहे की तुम्ही सुद्धा या नियमांमध्ये पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. जर तुम्ही या नियमांमध्ये सूचनेमध्ये पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप सुद्धा होणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, आज 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली होती, त्यापैकी 3 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवलेली आहे. उर्वरित 7 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, उर्वरित 7 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा बीड जिल्हा बघा, अगोदर आपण 3 जिल्हे पाहिलेले आहेत, त्याच्यामध्ये पुणे शहर, मुंबई शहर, परभणी बघा, हे 3 जिल्हे पाहिलेले आहेत. उर्वरित 7 जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, चौथा जिल्हा बीड जिल्हा बघा, या बीड जिल्ह्यामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये रेल्वे सुरू करण्यात आलेला आहे. म्हणजेच बीड जिल्हा सध्याच्या स्थितीला विकसित होत असल्याचं चित्र सुद्धा दिसून येत आहे. बीड जिल्ह्यात सध्याच्या स्थितीला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. बीड जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, सदस्य असतील, आमदार असतील, खासदार असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध सुद्धा करून देण्यात येत आहेत. त्यासोबतच लाडक्या बहिणींनो, बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्त लाडक्या बहिणी असल्यामुळे सर्वात अगोदर या बीड जिल्ह्याला प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. बघा एकंदरीत आता आपण 4 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवलेली आहे. उर्वरित 6 जिल्ह्यांची यादी झटपट वाचून दाखवत आहे, परंतु लाडक्या बहिणींनो, उर्वरित 6 जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर तुमचं बँक खातं या प्रमुख बँकेंपैकी आहे का? जर तुमचं खातं या प्रमुख बँकेंपैकी असेल तर तुमची सर्वात अगोदर प्रतीक्षा सुद्धा संपून जाणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पाहू शकता, याच्यामध्ये SBI बँकेला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पोस्ट बँकेला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, IDFC IFC बँक असेल, अशा बँकेमध्ये सुद्धा पैसे येतील. परंतु आज बँकांकडून एक अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहे. बँकांचा एक नवीन नियम लागू सुद्धा झालेला आहे. बघा बँकांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वच बँकांना डीबीटीची सिस्टीम नाही, त्यामुळे लाडक्या बहिणींनो, डीबीटीची सिस्टीम ज्या ज्या बँकेमध्ये असेल अशाच बँकेमध्ये तुमचं खातं असायला पाहिजे. अशाच बँकेमध्ये तुमचं आधार कार्ड त्या बँक खात्याला लिंक असावं तरच तुम्हाला पैसे वाटप होतील. अन्यथा तुमच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होणार नाहीत आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार नाही. बघा
लाडक्या बहिणीनं, एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा या ठिकाणी आपण 4 जिल्ह्यांची यादी पाहिलेली आहे. सोबतच कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे येतील आणि कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे येणार नाही त्याविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे. आता आपण उर्वरित ज्या 6 जिल्ह्यांची यादी वाचायची राहिलेली आहे, तुम्हाला उर्वरित 6 जिल्ह्यांची नावे सांगायची राहिलेली आहेत. तर त्या उर्वरित 6 जिल्ह्यांची नावे सुद्धा सांगत आहे, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं आहे. तर बघा लाडक्या बहिणीनं उर्वरित 6 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा अमरावती जिल्हा. बघा अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्त लाडक्या बहिणी आहेत, त्यामुळे आज अमरावती जिल्ह्याला प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, बघा 6वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 7वा जिल्हा धाराशिव जिल्हा. बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा जास्त लाडक्या बहिणी आहेत, त्यासोबत अमरावतीमध्ये सुद्धा जास्त लाडक्या बहिणी आहेत. त्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर आणि हिंगोली. बघा या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आलेले होते आणि त्याप्रमाणे बहिणींच्या खात्यामध्ये आज दुपारी 12 वाजल्यापासून हे पैसे विस्तार होणार होते, तर त्याची सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे. परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अद्याप पैसे आलेले नसतील त्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही, कारण ज्या बहिणींना पैसे आलेले नसतील त्यांच्याकडून काही महत्त्वाची कामे करायची राहिलेली असतील तर ती महत्त्वाची कामे तुम्हाला सांगत आहेत. जर तुम्ही अगोदरपासून महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुम्हाला कोणतंही काम करायची गरज नाही, परंतु जर तुम्ही अगोदरपासून कोणतंही काम केलेलं नसेल तर तुम्ही ही कामे लवकरात लवकर करून सुद्धा घ्यायची आहेत. बघा याच्यामध्ये पहिलं काम आधार कार्ड लिंक असावं, दुसरं काम आपलं बँक खातं चालू असायला पाहिजे, म्हणजेच त्या बँकेमध्ये आपले व्यवहार होत असावेत, कधीतरी पैसे काढत असावेत, कधीतरी पैसे टाकलेले असावेत. जर तुमचा अशा पद्धतीने व्यवहार होत असेल तर अशा बँकेमध्ये पैसे येतील, अशा बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. त्यानंतर लाडक्या बहिणीनं आज राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याच्या महिला व बालिका विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार काही लाडक्या बहिणींना याच्यामधून अपात्र करण्यात आलेलं आहे. अशा अपात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, म्हणजे ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, पात्रतेमध्ये बसत असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेले आहेत. बघा सर्व माहिती दिलेली आहे. बघा लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 हप्त्यांचे पैसे एकत्र येणार होते, त्याचप्रमाणे लाडक्या बहिणीनं सप्टेंबर आणि ऑक्टोबर या हप्त्यांचे पैसे एकत्रित येऊ शकतात.